सो नेक्स्ट चॅप्टर इज, येतोय ना आवाज ऐकू माझा? हॅलो, आवाज ऐकू येतोय का? हॅलो, होय सर, येतोय आवाज. सो नेक्स्ट चॅप्टर इज सिंगल फेज मोटर्स. सो 3 फेज मोटर आपण बघितली होती. इन 3 फेज मोटर there are 3 windings which are placed 120 degree displaced to each other, and so that the rotational flux RMF ज्याला आपण म्हणत होतो rotational magnetic field which is obtained from the 3 phase AC supply. कारण बेसिकली 3 फेज एसी सप्लाय हा एकमेकांना 120 डिग्री फेज शिफ्टेडच असतो आणि त्यामुळे त्याने तयार केलेली फ्लक्स ही 120 डिग्री फेज शिफ्टेड आहेत आणि ती आपण 3 फेज वाइंडिंगला देत होतो आणि त्यामुळे डिस्प्लेस्ड वाइंडिंगला दिल्यामुळे काय होत होतं, रिझल्टंट फ्लक्स इन एअर गॅप कॉल्ड ॲज रोटेशनल मॅग्नेटिक फील्ड विच इज ऑब्टेन्ड. बरोबर. आता हे सिंगल फेज मोटर मध्ये आपण सिंगल फेज म्हटलं की त्याच्यामध्ये एक लाईन आणि एक न्यूट्रल असा सप्लाय आपण देणार आहोत. सो द फ्लक्स प्रोड्युस्ड बाय दॅट मोटर विच इज, कसं असणार ते फ्लक्स प्रोड्युस्ड बाय मोटर विच इज द अल्टरनेटिंग फ्लक्स विच इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग फ्लक्स. ते फ्लक्स कसं असणार, अल्टरनेटिंग फ्लक्स असणार. राईट. मी तुम्हाला अॅनोटेट करून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. सो this is AC supply. So flux is also alternating in nature. If this is a V, this one is I, and then flux so flux is also alternating in nature. फ्लक्स पण कसं असेल, याच्यासारखंच अल्टरनेटिंग मिळेल तुम्हाला, याच्यासारखंच अल्टरनेटिंग मिळेल. बरोबर. मग आपल्याला काय पाहिजे, वी रिक्वायर्ड अ रोटेशनल मॅग्नेटिक फील्ड. दॅट इज अवर रिक्वायरमेंट टू रोटेट दी रोटर. रोटेट होण्यासाठी, रोटर रोटेट होण्यासाठी आपली रिक्वायरमेंट आहे, वी रिक्वायर्ड रोटेशनल मॅग्नेटिक फील्ड and which is obtained with help of 2 fluxes, which is obtained with help of 2 fluxes. 2 फ्लक्स वापरून आपण काय करतोय, हे रोटेशनल मॅग्नेटिक फील्ड तयार करतोय. मग सिंगल फेज पासून जर आपल्याला 2 फ्लक्सेस जी एकमेकांना काय इन्स्टंटेनियस त्यांच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहेत अशी फ्लक्स जर तयार करायची असतील तर आपल्याला काय लागेल, 1 फ्लक्स should lags behind the another flux. एक फ्लक्स दुसऱ्या फ्लक्सला लॅग झालं पाहिजे. आता लॅग कधी होईल, when current flowing through the winding of that flux which is lagged by the main flux. एका फ्लक्सला दुसऱ्या, किंवा आपण म्हणूया एका फ्लक्स पेक्षा दुसरं फ्लक्स जे आहे ते लिडिंग पाहिजे, म्हणजे दोघांमध्ये डिस्प्लेसमेंट पाहिजे. मग तुम्ही लिडिंग कसं घेणार किंवा लॅगिंग कसं करणार, तर एक वाइंडिंग समजा तुम्ही रेजिस्टिव्ह ठेवलात आणि दुसरं वाइंडिंग जर तुम्ही इंडक्टिव्ह ठेवलात तर काय होणार, इंडक्टिव्ह वाइंडिंग मधून जाणारा करंट जो आहे तो काय असणार, विच इज लॅग बिहाइंड दी करंट फ्लोइंग थ्रू दी रेजिस्टिव्ह वाइंडिंग. म्हणजे ज्या वाइंडिंगचा इंडक्टन्स जास्त आहे असं वाइंडिंग हे काय म्हणून वर्क होणार तेव्हा, तर रनिंग वाइंडिंग म्हणून. आणि ज्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त आहे, सो म्हणजे ज्यामधला करंट जो आहे तो लिडिंग आहे, देन दी अदर वाइंडिंग इंडक्टिव्ह नेचर वाइंडिंग. सो ज्याचा करंट लिडिंग आहे अशा वाइंडिंगला आपण म्हणतो स्टार्टिंग वाइंडिंग किंवा ऑक्झिलरी वाइंडिंग. आणि ज्याचा करंट लॅगिंग आहे त्या वाइंडिंगला आपण काय म्हणतो, दी रनिंग वाइंडिंग और मेन वाइंडिंग. तर अशी 2 वाइंडिंग वापरून आपण काय करतो, तर मोटर, सिंगल फेज मोटर बनवतो. मग आता मी तुम्हाला सांगितलं की सिंगल फेज मोटर बनवण्यासाठी 2 मॅग्नेटिक फ्लक्स जी तुम्ही तयार करणार आहात त्याच्यामध्ये काय लागेल, वी रिक्वायर्ड अ फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन 2 फ्लक्सेस. आणि ती फ्लक्सेस ती जी डिस्प्लेसमेंट आहे तर ती आपण 2 टाईपने मिळवतो. एक तर म्हटलं मी तुम्हाला की एक वाइंडिंग रेजिस्टिव्ह आणि दुसरं इंडक्टिव्ह ठेवू.
म्हणजे रेजिस्टिव्ह वाइंडिंग मधून जाणाऱ्या वाइंडिंग पेक्षा इंडक्टिव्ह वाइंडिंग मधून जो काही करंट जातोय आणि त्यामुळे फ्लक्स तयार होतोय दॅट इज लॅग्स बिहाइंड द रेजिस्टिव्ह वाइंडिंग. दुसरी मेथड, एक वाइंडिंग इंडक्टिव्ह आहे समजूया आपण, तर त्यामधून जाणारा करंट आहे त्यापेक्षा दुसरा करंट आपल्याला लिडिंग नेचरने पाहिजे, तर आपण काय करणार, फॉर लिडिंग यू हॅव टू यूज, तुम्ही बघितलेला काय आरसी सर्किट किंवा एलसी सर्किट, तर एलसी सर्किट मध्ये काय असणार, दी करंट flowing through the winding which is flowing through the capacitance connected in series with that winding, so that the current flowing through that winding which is leading than the another winding current. म्हणजे दोन वाइंडिंग जे आहेत त्याच्यामधल्या एका वाइंडिंग मधला करंट हा लिडिंग असेल आणि दुसऱ्या वाइंडिंग मधला करंट जो आहे तो हा इंडक्टिव्ह नेचरमुळे काय असेल, तर त्या एका वाइंडिंग पेक्षा दुसऱ्या वाइंडिंग मधला करंट हा लॅगिंग असेल, अँड सो दॅट देअर विल बी अ fluxes produced हॅलो हा हा बोला कुठून बोलताय तुम्ही? हा, तर दोन वाइंडिंग मध्ये फेज डिफरन्स आपण तयार करतोय, तर दोन मेथड मी तुम्हाला सांगितलं, एक तर रेजिस्टिव्ह वाइंडिंग म्हणजे वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त असेल आणि एक वाइंडिंगचा नेचर इंडक्टिव्ह असेल, अशी दोन वाइंडिंग वापरून करू शकतो. तर त्या अशा टाईपने जी मोटर बनवतात तिला म्हणतात स्प्लिट फेज मोटर, त्याला म्हणतात स्प्लिट फेज मोटर. आणि दुसरं मी तुम्हाला टाईप सांगितली ज्याच्यामध्ये तुम्ही काय वापरताय, दी वन वाइंडिंग where which is connected directly to the supply and another winding which is through the capacitor. So एक वाइंडिंग डायरेक्ट सप्लायला जोडतो आणि दुसरं थ्रू कॅपॅसिटर सप्लायला जोडतो. तर जे वाइंडिंग कॅपॅसिटर थ्रू आपण सप्लायला जोडतो त्याच्यामधून जाणारा करंट जो आहे तो त्याचं नेचर काय असतं, तर लिडिंग नेचर असतं, अँड विच ऍक्ट ऍज अ ऑक्झिलरी वाइंडिंग और स्टार्टिंग वाइंडिंग, अँड अनदर वाइंडिंग विच ऍक्ट ऍज अ रनिंग वाइंडिंग और मेन वाइंडिंग. तर इंडक्शन मोटर ज्या आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन टाईप सांगितल्या, एक म्हणजे स्प्लिट फेज, दुसरी म्हणजे कॅपॅसिटर वापरून आपण जी मोटर बनवतो ती मोटर, आणि थर्ड टाईप विच इज दी शेडेड पोल मोटर. म्हणजे काय करतो आपण, तर एक पोल जो आहे त्याला त्याचं फ्लक्स हे दोन टाईप मध्ये आपण तयार करतो. सो वन फ्लक्स विच इज ऍडव्हान्सिंग अँड विच इज अनदर इज नॉर्मल फ्लक्स. सो विथ हेल्प ऑफ शेडेड रिंग आपण पुढे डिटेल मध्ये बघणारच आहोत. तर त्यामुळे काय होतं, दॅट फ्लक्स विच ऍक्ट ऍज अ that which is used for the starting purpose, so त्याला म्हणतो आपण दी फ्लक्स अंडर शेडेड पार्ट, आणि अनदर फ्लक्स जे असतं ते काय म्हणतो त्याला अनशेडेड पार्ट, फ्लक्स अंडर अनशेडेड पार्ट. तर अशी दोन फ्लक्स तयार होतात. सो अशा प्रकारे इंडक्शन मोटर कशा चालतात ते आपल्याला बघायचं आहे. सो सिंगल फेज इंडक्शन मोटर, थ्री फेज मध्ये जसं तुम्ही बघितलं होतं सेम त्याच टाईप मध्ये आपल्याला सिंगल फेज मोटर ज्या आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन दिसतं. मग ऍडिशनल काय असतं ते आपल्याला पुढे बघूया आपण. सो देर इज स्टेटर कोर आहे बाहेरच्या बाजूने, आणि त्याला काय केलेलं आहे, त्याच्यावर वाइंडिंग वाउंड केलेलं आहे. दी कनेक्शन्स ऑफ टू वाइंडिंग, किती असणार कनेक्शन, दोन वाइंडिंग म्हणजे टर्मिनल असणार 4. तर दोन वाइंडिंगचे टर्मिनल म्हणजे मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग असे 4 टर्मिनल आपण कुठे घेतो, टर्मिनल बॉक्स मध्ये काढतो, बरोबर. सो दॅट इज अबाउट स्टेटर, अँड स्टेटर इज स्टेटरचं जे वाइंडिंग आहे त्याच्यामध्ये दोन वाइंडिंग असतात, तुम्हाला सांगितलं मी, विच इज प्लेस्ड 90 डिग्री टू इच अदर. तर म्हणजे स्टार्टिंग आणि रनिंग ह्या दोन वाइंडिंग काय असतात, तर 90 डिग्री एकमेकांपासून फेज शिफ्टेड बसवलेली असतात. तर हे एक झालं. आणि दुसरं म्हणजे ऍडिशनल काय असतं थ्री फेज इंडक्शन रोटर जो आहे तो तुमचा कोणत्या टाईपचा रोटर असतो, तर स्क्वेरल केज टाईप रोटर विच इज युज्ड फॉर दी सिंगल फेज मोटर. सिंगल फेज इंडक्शन मोटर मधला रोटर जो आहे तो स्क्वेरल केज असतो. मग वेगळं काय असतं याच्यामध्ये, सो
काय स्क्रीन ब्लर दिसते सर. हा प्रतीक काय म्हणतोय? सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन स्क्रीन दिसत नाही सर, ब्लर दिसते. बाकीच्या नाही ब्लर ब्लर दिसते का रे? दिसते सर. सर जॉईन करून बघा. सर हो सर. जॉईन करून बघा. हा. झूम करून दिसते का बघा. हा टीवाय ला आवाज जॉईन करू नको. नाही नाही ते म्हणते ब्लर दिसते. नेटवर्कचा इश्यू असेल. हा सो मी सांगतोय तेवढं ऐकलं तरी चालेल. काही यातलं मी वाचून दाखवत नाहीये. मी शिकवतोय ते तुम्हाला यातलं वाचून न दाखवताच शिकवतोय. काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुमच्या समोर काहीतरी पाहिजे. ब्लर दिसते ना. हा यातलं वाचून दाखवत नाहीये मी तुम्हाला सांगतोय तेवढं लक्ष दिलं ऐकलात तरी चालेल. हा सो जास्त ब्लर दिसते का सर? आता दिसते. नाही दिसतंय सर झूम करून. दिसते सर. होय ना. केल्यानंतर लगेच नाही दिसत. हो दिसतंय सर. ओके ओके. त्यातलं मी वाचून दाखवत नाहीये ना. मी माझ्या मनाने सांगतोय. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. समोर असलं तर तेवढं बघा दिसत. सो याच्यामध्ये ऍडिशनल सिंगल फेज इंडक्शन मोटर मध्ये ऍडिशनल असतं सेंट्रीफ्युगल स्विच. काय असतं? सेंट्रीफ्युगल स्विच. सो सेंट्रीफ्युगल स्विच विच इज कनेक्टेड सिरीज विथ दी स्टार्टिंग वाइंडिंग. स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीज मध्ये हा सेंट्रीफ्युगल स्विच जोडलेला असतो. सो काय होईल? वेन मोटर अटेन्स इट्स 80% स्पीड देन दी रेटेड स्पीड. रेटेड पेक्षा 80% पेक्षा जास्त स्पीड जेव्हा मोटर अटेन करते तेव्हा काय होतं? वन वाइंडिंग called as auxiliary winding or starting winding which gets disconnected of the centrifugal switch. So centrifugal switch which is fitted on the shaft of the motor. त्या मोटरच्या शाफ्ट वर बसवलेला असतो सेंट्रिफ्युगल स्विच. जो काय करतो? त्याचा एक पार्ट मोटरच्या शाफ्ट वर आणि दुसरा पार्ट जो आहे तो बॉडीला बसवलेला असतो. वेन मोटर गेट्स किंवा मोटर अटेन्स इट्स 80% स्पीड. 80% स्पीड जेव्हा मोटर अटेंड करते त्यावेळी हा जो स्विच आहे तो सेंट्रिफ्युगल फोर्समुळे ऑपरेट होतो आणि मोटरचं एक वाइंडिंग जे आहे ते कट करतो आणि मोटर फक्त सिंगल वाइंडिंग वर म्हणजे रनिंग वाइंडिंग वर चालते किंवा मेन वाइंडिंग वर चालते. तर अशा प्रकारे हे इंडक्शन मोटर जी आहे ती वर्क होते. सो कन्स्ट्रक्शनली दिस मोटर इज more or less similar to polyphase motor. म्हणजे थ्री फेज मोटर सारखीच दिसते ही मोटर. Its stator is provided with single phase winding and centrifugal switch is used in some types of motor in order to cut the starting winding. So it has distributed stator winding and the squirrel cage rotor. जसं तुम्हाला थ्री फेज इंडक्शन मोटर मध्ये दिसतं तसंच याच्यामध्ये दोन वाइंडिंग आहेत, स्टेटर वाइंडिंग आणि रोटर वाइंडिंग. रोटर विच इज मेड अप ऑफ दी स्क्वेरल केज. रोटर जो आहे तो स्क्वेरल केज रोटर असतो आणि स्टेटरवर दोन वाइंडिंग असतात. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की थ्री फेज मोटर मध्ये वाइंडिंग जी आहेत ती एकमेकांपासून 90 डिग्री शिफ्ट असतात. 120 डिग्री शिफ्ट असतात. सिंगल फेज मध्ये तीच वाइंडिंग कुठे असतं तर ती 90 डिग्री फेज शिफ्टेड बसवलेली असते.
फॉर ऑपरेशन ऑफ सिंगल फेज मोटर, 3 फेज मध्ये आपण जसं बघितलं होतं की 3 फेज मध्ये जे 3 फेज सप्लाय आहे तो एकमेकांच्या 120 डिग्री फेज शिफ्टेड असल्यामुळे आपल्याला रोटेशनल मॅग्नेटिक फील्ड मिळत होतं. तर इथे हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे किंवा मोटर कशी चालते ते समजून घेण्यासाठी 2 थेरी वापरतात. वन इज क्रॉस फील्ड थेरी अँड अनदर इज फील्ड revolving theory. So the more popular theory which is adopted for to understand the operation of the single phase induction motor called as field revolving theory. तर जेव्हा हा क्वेश्चन कायम फिक्स असायचा की रिव्हॉल्विंग थेरी म्हणजे नेमकी कशी काय ऑपरेट होते या थेरीवर मोटर, तर आपल्याला शिकायचं आहे. मुलं कुठे मोबाईल ठेवून काय करत असतात देवाला माहित. सो दिस डबल फील्ड रिव्हॉल्विंग, दिस theory makes use of idea that an alternating uniaxial quantity can be represented by two oppositely rotating vectors of half magnitude. So म्हणजे अशी कन्सेप्ट आहे की या थेरीनुसार अशी कन्सेप्ट आहे की जे म्हणजे सिंगल ऍक्सियल क्वांटिटी जी आहे ती सिंगल ऍक्सियल क्वांटिटी कशी काय तयार होते, तर त्याच्यासाठी ती 2 क्वांटिटी मध्ये आपण डिवाइड करतो, 2 वेक्टर मध्ये डिवाइड. सो ही जी क्वांटिटी आहे किंवा आपण ज्याला म्हणूया मॅग्नेटिक फ्लक्स विच इज डिवायडेड इन 2 फ्लक्सेस. तर हे दिस इज एनॉलॉजी, ही एनॉलॉजी आहे. तर या एनॉलॉजी मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, दी रिव्हॉल्विंग फ्लक्सेस विच इज इक्वल and half to the total alternating flux. So one flux is nothing but the A, which is shown by vector A, another flux which is shown by vector B. The magnitude of vectors which is phi m by 2 and vector B magnitude is also phi m by 2. And म्हणजे हे कसं दाखवताय ते मी तुम्हाला सांगतो. अल्टरनेटिंग फ्लक्स जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही कसं दाखवाल, लाईक दिस. सो दिस वन इज फाय, हे झालं फाय, दॅट इज नथिंग बट द फ्लक्स. सो इथे जर तुम्ही फ्लक्स म्हटला तर किती असेल या ठिकाणी फ्लक्स, फाय एम. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फ्लक्स हियर ऍट दिस पॉइंट, फाय एम इज द व्हॅल्यू ऑफ फ्लक्स. सो मॅक्झिमम फ्लक्स जे म्हणतोय ते कुठे असणार, इथे असणार, फाय एम. सो इफ वी चेक दी फ्लक्स ऍट धिस टाइम, या टायमिंगला जर आपण हे फ्लक्स बघितलं तर ते कसं असेल फ्लक्स, इफ द रिझल्टंट फ्लक्स इज फाय एम, if the resultant flux is phi m, so it is by the double field revolving theory we can say this flux which is produced because of the two vectors, one is A vector and another is B vector, and which is half to the maximum flux, so phi m by 2, which is shown by phi m by 2, and these vector A and B which are revolving opposite to each other. So one vector which is revolving in anti-clockwise direction and another vector B which is revolving in clockwise direction. So after certain time, so after 90 degree, so these fluxes किंवा आपण म्हणूया the vectors A and B which are like this, ते vector कसे असतील at 90 degree, तर at 90 degree those vectors which are
opposite to the each other like this. So this phi A which is here, phi A which is here, and phi B which is opposite to this, phi B which is opposite to this. So this one is the phi B. So हे वेक्टर जे तुम्हाला मी इथे फर्स्ट फिगर मध्ये दाखवलेत, ए फिगर मध्ये, तर हे काय होतील, हा वेक्टर जो आहे तो क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होईल, हा वेक्टर जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होईल. जसं जसं हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजला, म्हणजे ए वेक्टर अँटी क्लॉकवाईज, बी वेक्टर क्लॉकवाईज डायरेक्शनला जसे रोटेट होतील तसं हे मॅक्झिमम फ्लक्स जे आहे ते काय होत जाईल, त्याची मॅग्निट्यूड हळूहळू काय होणार, कमी होणार, त्याची मॅग्निट्यूड हळूहळू कमी होणार. अँड दॅट इज डिनोटेड बाय फाय एम कॉस थिटा, वेअर दी cos 2 cos theta which is the angle between the two vectors, किंवा cos 2 theta म्हणूया. So cos 2 theta is the angle between the two vectors A and B. So after 90 degrees या रेफरन्स नंतर 90 डिग्री फ्लक्स कसे असतील, तर 90 डिग्री नंतर हे फ्लक्स दोन्ही एकमेकांच्या अपोजिट असतील. सो दे आर कॅन्सल to each other and the net flux becomes zero. तर इथे पण तुम्हाला दिसतंय, याच्यानंतर या t is equal to, इथे जर तुम्ही 0 म्हटलात तर t is equal to 90 ला हे दोन्ही फ्लक्स काय असणार, दोन्ही फ्लक्स असणार 0 पोझिशनला असणार. सो आफ्टर 90 जर तुम्ही बघितलात, सर बघा कोण आहे ते, आफ्टर 90 म्हणजे हे बघा 0 to 90 मध्ये ह्यांची व्हॅल्यू जी आहे रेटेड किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू 5m ची, ती कमी कमी होणार आणि ती कशावर डिपेंड असणार, तर अँगल वर. सो अँगल इज 2 थीटा अँड दी 5m cos theta which is the angle. So which is taken. आता जसे जसे 90 डिग्री क्रॉस करतील तसं तसं फ्लक्स कुठच्या बाजूला जाईल. समजा हा फाय ए, हा ए वेक्टर आहे, हा 90 डिग्री क्रॉस करेल म्हणजे इकडे येईल, समजा असा फिरत फिरत हा कुठे येईल, या बाजूला येईल. सो जेव्हा हे 90 डिग्रीच्या पुढे जातील तेव्हा यांची नेट फ्लक्सची डायरेक्शन जी मगाशी कुठे होती, राईट साइडला होती, म्हणजे पॉझिटिव्ह साइडला होती, आता ती डायरेक्शन तुम्हाला कुठे मिळेल, ती मिळेल निगेटिव्ह साइडला. कुठे मिळेल, निगेटिव्ह साइडला. सो फाय एम किंवा फाय बिकम्स अ निगेटिव्ह आफ्टर दी 90 डिग्रीज. 90 डिग्रीज नंतर फाय काय मिळेल, निगेटिव्ह मिळेल. आणि पुन्हा हे ए जेव्हा इथे येईल, ए जेव्हा इथे येईल बरोबर फिरून, आणि बी जेव्हा इकडे येईल तेव्हा पुन्हा तेच फ्लक्स तुम्हाला किती मिळेल, ऍट दिस पॉइंट फ्लक्स बिकम्स झिरो, अगेन फ्लक्स बिकम्स झिरो. सो ही अनालॉजी काय सांगते, तर अल्टरनेटिंग फ्लक्स जे म्हणतो आपण, विच इज नथिंग बट दी विच मेड अप ऑफ दी टू वेक्टर्स. आता वेक्टर म्हणजे नेमकं काय, तर वेक्टर दोन गोष्टी दाखवतो. एक म्हणजे काय, इन्स्टंटेनियस कंडिशन ऑफ दॅट फ्लक्स ऑर एनी क्वांटिटी, आणि दुसरं काय दाखवतो तो, तर मॅग्निट्यूड ऑफ दॅट क्वांटिटी. वेक्टर काय दाखवतो, दोन गोष्टी सांगतो. एक तर काय सांगतो, द इन्स्टंटेनियस मॅग्निट्यूड अँड इन्स्टंटेनियस अँगल, म्हणजे इन्स्टंटेनियस अँगल फ्रॉम रेफरन्स, रेफरन्स पासूनचा अँगल इन्स्टंटेनियस, आणि तसंच मॅग्निट्यूड. या दोन गोष्टी कोण सांगतं, तर वेक्टर सांगतो. लक्षात घ्या, वेक्टरचा अर्थ, स्केलर आणि वेक्टर हे दोन वर्ड वापरले जातात. स्केलर म्हणजे त्याला काय असतं, फक्त एकच युनिट असतं, आणि या वेक्टर सोबत मिनिमम 2 युनिट असतात. 2 युनिट तो मिनिमम दाखवतो, म्हणून त्याला वेक्टर सायमल्टेनियसली दाखवतो. आता इथे काय काय दाखवतो तो, तर इन्स्टंटेनियस अँगल फ्रॉम रेफरन्स अँड अनदर इज instantaneous magnitude of that value of that quantity. या दोन गोष्टी कोण सांगतो, वेक्टर सांगतो. सो इथे म्हटलंय बघा, पुढच्या फिगर्स मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी जे काय म्हणतोय ते. हे बघा, इथे फ्लक्स जर बघितला तर किती आहे, 90 डिग्री आहे रेफरन्सच्या, जे आता मी तुम्हाला सांगत होतो. सो हियर द फ्लक्स इज 90 degree to each other
which is 5m/2 and 5m/2. सर बघा बघा 5m/2 and 5m/2 they are cancelled to each other and net flux 5m becomes how much? 5m at this point becomes 0. At this point becomes 0. ही पुढची केस आहे ज्याच्यामध्ये काय होईल, ए फ्लक्स या बाजूला येईल. काय कोण विचारताय? हा LIC ऑफिसला काही प्रॉब्लेम नाही, काल सर गेले होते. काय प्रॉब्लेम नाही, काल आपले सर गेले होते ना, काल आमचे एक सर गेले होते सर. 90 डिग्री नंतर काय होईल, ए जो आहे तो तुम्हाला इकडे दिसेल. हा बघा, सो दिस इज नाऊ दिस बिकम्स ए, म्हणजे हा वेक्टर ए जो आहे तो काय होईल आता अशा प्रकारे खाली येईल, राईट. आणि बी जो आहे हा इकडे जाईल. सो दिस इज बी. सो ऍट दिस पॉइंट ऑल्सो दी 5m becomes 0. 5m becomes 0. सो मॅक्झिमम फ्लक्स मिळेल तुम्हाला या कंडिशनला 0. ओके. सो 0 डिग्री पासून इथे जर बघितलात, ह्याला जर तुम्ही रेफरन्स म्हटला 0 डिग्री, सो 0 नंतर जे रिझल्टंटची व्हॅल्यू असेल 5m cos θ, त्याच्यानंतर इथे असेल 5m is equal to 0, त्याच्यानंतर इथून पुढे -5m is equal to -5m cos θ, तर अशी व्हॅल्यू असेल. आणि त्याच्यानंतर पुन्हा येते 0. तर अशा प्रकारे जे फ्लक्स आहे, सो दिस अल्टरनेटिंग फ्लक्स विच इज मेड अप ऑफ दी टू वेक्टर्स. तर हे या डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेरी मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर हे जे फ्लक्स आहे हे 2 क्वांटिटी पासून बनलेलं फ्लक्स आहे. सो हे रोटेशनल मॅग्नेटिक फ्लक्स ज्याला आपण म्हणतो, तर हे कशावरून बनतंय, तर 2 क्वांटिटी वरून बनतंय. इथे दाखवलेलं आहे मी, जे तुम्हाला मगाशी काढून दाखवलं होतं. तर बाकी आपण डिटेल पुन्हा उद्या याची बघूया. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल.